हक्काचा विचार जो आहे तो आज प्रत्येक व्यक्तीकडून, प्रत्येक देशाकडून, प्रत्येक समाजाकडून, प्रत्येक समुदायाकडून आपल्याला होत असलेला दिसून येतो. प्रत्येक व्यक्तीला अधिकार असतात आणि या अधिकाराचा वापर प्रत्येक व्यक्तीला करावा वाटतो. प्रत्येक अधिकारांच्या बाबत राज्याचे कार्यक्षेत्र किती आहे, किती असावे याच्याही मर्यादा आहेत. आणि म्हणून हक्क हे मानवी जीवनाच्या विकासासाठी आवश्यक असे मानले जातात. कारण व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, व्यक्तीला समाजामध्ये प्रतिष्ठायुक्त जीवन जगायचं असेल आणि व्यक्तीला समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्या गरजा पूर्ण करावयाच्या असतील तर त्याला हक्क असणं आवश्यक आहे, अधिकार असणं आवश्यक आहे. म्हणून प्रसिद्ध विचारवंत जो ग्रीन राज्यशास्त्रज्ञ आहे, या राज्यशास्त्रज्ञाने असं म्हटलं होतं की मानवी चेतना आपल्या विकासासाठी स्वातंत्र्याची मागणी करतात. स्वातंत्र्य हे अधिकारात निहित असते आणि अधिकार आणि आधार हे त्या ठिकाणी महत्वाचे असतात. अधिकार राज्याची मागणी करतात, म्हणजे मानवी चेतना म्हणजेच मानवाची जाणीव ही आपल्या विकासासाठी आपल्या स्वातंत्र्याची मागणी करत आहे आणि स्वातंत्र्यामध्येच या ठिकाणी अधिकार अंतर्गत असतात. म्हणजे व्यक्तीच्या आंतरिक विकासासाठी आवश्यक असणारी बाह्य परिस्थिती म्हणजे अधिकार. म्हणजे मानवाची जी आंतरिक गोष्ट आहे किंवा आंतरिक विकास आहे, ज्याला इटर्नल डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. हे इटर्नल डेव्हलपमेंट जर व्हायची असेल, आंतरिक स्वरूपाचा विकास जर व्हायचा असेल, तर हे अधिकार त्या ठिकाणी बाह्य स्वरूपामध्ये मदत करीत असतात. म्हणून अधिकार हे कायद्याने मान्य केलेले व्यक्तीची मागणी असते. आता या ठिकाणी मी तुम्हाला मागे एका दिवशी ज्या दिवशी आपण घेत होतो क्लास, त्या क्लासमध्ये तुम्हाला मी स्पष्ट सांगितलं होतं की हक्क हे बऱ्याच अंशी वैधानिक असतात. वैधानिक याचा अर्थ असा की त्या त्या राज्याने, त्या त्या राष्ट्राने तेथील नागरिकांना कायद्याच्या आधारे किंवा संविधानाच्या आधारे हे हक्क बहाल केलेले असतात आणि हक्क हे मर्यादित असतात. म्हणून विशिष्ट प्रकारची जी कार्य आहेत किंवा कृती ज्याला आपण म्हणतो, ही कार्य आणि कृती करण्यासाठी न्याय्य स्वरूपाची मोकळीक असणं म्हणजे हक्क असे म्हटलं जातं. न्याय्य स्वरूपाचे म्हणजे लेजिटिमाइज करणे. लेजिटिमाइज याचा अर्थ असा असतो की एखाद्या संविधानाने, एखाद्या कायद्याने त्याला न्याय्यता बहाल केलेली असते किंवा न्याय्यता दिलेली असते की यस, हे हक्क आहे आणि हे हक्क तुम्ही काय करायचे, त्या ठिकाणी त्या हक्कानुसार तुम्हाला वर्तन करता येऊ शकतं. म्हणजे हक्क हे मानवी जीवनाच्या एकूणच विकासासाठी, सभ्य समाजाच्या विकासासाठी, सभ्य समाजाची आधारशिला म्हणून हे या ठिकाणी हक्क आपल्याला पाहिजे असतात किंवा त्या ठिकाणी मिळत असतात. आता हा जो जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 1776 मध्ये अमेरिकन संविधानकर्त्याने आपल्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यामध्ये व्यक्तीचे काही अधिकार हे तिच्यापासून वेगळे करता येत नाहीत असं निसंदिग्ध स्वरूपामध्ये त्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं. म्हणजे 1776च्या अमेरिकन राज्य क्रांती झाल्यानंतर जो जाहीरनामा प्रसिद्ध झाला, त्या जाहीरनाम्यामध्ये मानवाचे हक्क त्या ठिकाणी काय मान्य केलेले होते
आणि त्या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं की जे हक्क मानवाला मिळत असतात ते हक्क त्यांच्यापासून विलग करता येत नाहीत किंवा त्याच्यापासून हिरावून सुद्धा घेता येऊ शकत नाहीत. तसंच आपण जर फ्रेंच राज्यक्रांतीचा जर विचार केला तर फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय हे मूल्य त्या ठिकाणी दिलेली आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीच्या नंतरचा जो जाहीरनामा आला त्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा मानवाचे हक्क त्या ठिकाणी मान्य केलेले होते. 19व्या शतकामध्ये या अधिकाराबद्दल अनेक विचारवंतांमध्ये विचारमंथन व्हायला सुरुवात झाली आणि जर आपण हा जो मधला काळ जर पाहिला मध्ययुगीन किंवा 19व्या शतकाच्या पूर्वी 18व्या शतकामध्ये तर आपल्याला लक्षात येतं की या काळामध्ये लॉक असेल, हब्स असेल, रुसो असेल किंवा बेंथाम अशी जी राज्यशास्त्राची विचारवंत होती या विचारवंतांनी हक्काबद्दल विचार त्या ठिकाणी आपापल्या ग्रंथांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे व्यक्तीला जे प्राप्त होणं योग्य आहे ते प्राप्त झालं पाहिजे आणि ते प्राप्त होणं त्यासाठी महत्वाचं असतं. असे जे काही घटक आहेत त्याला आपण अधिकार असं म्हणतो. पण खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर 20व्या शतकामध्ये अधिकारांबद्दल फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा व्हायला सुरुवात झाली आणि 20व्या शतकाच्या उत्तरार्धापासून मानवी हक्काच्या चळवळी उदयास आल्या आणि खऱ्या अर्थानं जगामध्ये मानवी हक्काबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झाली. आता हक्क म्हणजेच मूलभूत हक्क आणि मानवी हक्क याच्यामध्ये हा फरक आपण अगोदर लक्षात घेतला पाहिजे की मूलभूत हक्क आणि मानवी हक्क. मूलभूत हक्क आणि मानवी हक्कामध्ये एकच फरक आहे, फार आणि फार महत्वाचा आहे, ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. मूलभूत हक्क एखाद्या देशाने, एखाद्या संविधानानं किंवा एखाद्या कायद्याच्या आधारे त्या देशातील लोकांना नागरिक म्हणून बहाल केलेले हक्क असतात, ते मूलभूत हक्क आहेत. उदाहरणार्थ भारतीय संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, शोषणापासून मुक्तीचा हक्क आणि संविधानिक संरक्षणाचा हक्क हे मूलभूत हक्क आहेत आणि भारतीय संविधानाने हे आपल्याला दिलेले आहेत. पण या हक्कामध्ये एक महत्वाचा घटक किंवा महत्वाचं तत्व आपल्याला लक्षात येतं की भारतीय संविधानाने हे दिलेले हक्क हे प्रत्येक नागरिकाला जरी असतील मूलभूत हक्क म्हणून मिळालेले असतील तर हे हक्क मर्यादित स्वरूपाचे आहेत. त्याचबरोबर भारतीय संविधानानुसार जर राज्यकर्त्याला किंवा शासनकर्त्याला असं वाटलं की हे हक्क किंवा तेथील जनतेला असं वाटलं, त्याच्या विरोधात जर चळवळी झाल्या, उठाव झाले किंवा तशा प्रकारची काही मागणी झाली तर ते शासन हे मूलभूत हक्क मर्यादित करू शकतं आणि मर्यादित करू शकतं याचा अर्थ हे हक्क एखादं शासन त्या ठिकाणी संपवू सुद्धा शकतं. उदाहरणार्थ संपत्तीचा हक्क भारतामध्ये जो संपत्तीचा हक्क स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये समाविष्ट होता तो त्या ठिकाणी अगदी मर्यादित केला गेला. त्याचबरोबर आणीबाणीच्या काळामध्ये बऱ्याच अंशी लोकांचे हक्क मर्यादित केले गेलेले होते. म्हणजे हक्क हे मर्यादित करता येतात. पण मानवी हक्काचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मानवी हक्क हे अतिशय महत्वाचे मानले जातात आणि मानवी हक्क हे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून मिळत असतात.
मानवी हक्क हे निसर्गतः मिळत असतात. मानवी हक्कामध्ये अहस्तांतरित अशा प्रकारची तत्व समाविष्ट असतात. म्हणजेच याचा अर्थ मानवी हक्क व्यक्तीला माणूस म्हणून मिळतात. तो या पृथ्वी तलावर जन्माला आला म्हणून त्याला ते सर्व हक्क मिळत असतात. म्हणजे ते नॅचरल आहेत, निसर्गतः मिळतात, नैसर्गिकरित्या मिळत असतात. तिसरी गोष्ट मानवी हक्काच्या बाबतीत म्हणजे मानवी हक्क अहस्तांतरणीय असतात, इनलाइनेबल. म्हणजे मानवी हक्क काय केले जातात, एक हस्तांतरित केले जात नाहीत, म्हणजे एक्सचेंज केले जात नाही. त्याचबरोबर मानवी हक्कावर कोणताही देश, कोणताही देशातील, कोणत्याही देशातील प्रशासन हे मर्यादा टाकू शकत नाही. ते हक्क हिरावून घेऊ शकत नाही. ते हक्क संपुष्टात आणू शकत नाही. कारण ते माणूस म्हणून प्रत्येक मानवाला मिळालेले असतात. आणि या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी मानवी हक्क मिळालेले असतात. आणि याचा जर आपण विचार केला तर मानवी हक्क हे म्हणजे कसे आहेत, इनलाइनेबल आहेत. याच्यावर कोणीही त्या ठिकाणी हे टाकू शकत नाही, मर्यादा टाकू शकत नाही. आणि हे जे मानवी हक्क आहे, मग ते आपण नैसर्गिक दृष्ट्या जास्त विचार करतो, निसर्गतः मिळालेले असतात. आणि याचा संबंध हा त्या ठिकाणी फार मानवाच्या विकासासाठी, त्याच्या एकूण पूर्ण व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी महत्वाचे असतात. सरळ सरळ आपण मानवी हक्काचा जर विचार केला तर मानवाला जन्मापासून मिळालेले हक्क किंवा अधिकार म्हणजे मानवी हक्क, अशी आपण सर्वसाधारण स्वरूपात मी आता म्हटल्याप्रमाणे त्याचा अर्थ सांगू शकतो. प्रत्येक व्यक्तीला वंश, वर्ण, लिंग, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर विचारसरणी, राष्ट्रीय अथवा सामाजिक जन्मस्थान, मालमत्ता किंवा इतर कोणत्याही दर्जाच्या आधारावर भेदभाव न करता त्याच्या अथवा तिच्या अधिकारांचा उपभोग घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे मानवी अधिकार किंवा मानवी हक्क हे बऱ्याच अंशी हे कसे असतात, अगदी फ्री असतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ते घेता येतात. आणि यामुळं मानवी सभ्यता आणि मूलभूत स्वातंत्र्य यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येत नाही. म्हणजेच ते मानव म्हणून मिळालेले असतात. आणि याचा एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे मानवी हक्क जगातील कोणत्याही भागात म्हणजे वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी मिळत असतात. म्हणजे त्याचं जन्मस्थान, त्याचा देश, त्याचं राष्ट्र किंवा राष्ट्रीयत्व, नागरिकत्व हे त्या ठिकाणी महत्वाचं असत नाही. तो एक माणूस आहे आणि त्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी जे जे काही हक्क त्याला आवश्यक आहे ते सर्व हक्क मानवी हक्कामध्ये समाविष्ट होतात. म्हणजे हस्तांतरण आहे. म्हणजे मानव म्हणून तो जन्माला आला, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागतो. हेनरी डेव्हिड थ्योरी नावाचा जो विचारवंत आहे, आपल्या डिसओबिडियन्स या ग्रंथामध्ये त्यांनी मानवी हक्काबद्दलचा विचार त्या ठिकाणी मांडलेला आपल्याला फार दिसून येतो. भारतात 1993 मध्ये
जो मानवी हक्क संरक्षण कायदा या ठिकाणी लागू केला गेला 1993ला भारतामध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी मानवी हक्काची व्याख्या, मानवी हक्काचा अर्थ सांगितला. मानवी हक्क म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या जीवन, स्वातंत्र्य, समता आणि त्यांच्या प्रतिष्ठेशी संबंधित असे हक्क ज्याची भारतीय संविधानाद्वारे दिले गेलेली आहे, म्हणजेच अथवा ज्यांचा समावेश आंतरराष्ट्रीय करारामध्ये केलेला असून सदर करारान्वये हक्काची स्थापना करण्याचे कायदेशीर त्या ठिकाणी बंधन भारत सरकारवर आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी असं आहे की मानवी हक्क मध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय या सगळ्या गोष्टींचा समावेश तर होतोच, पण प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क हे सर्व मानवी हक्क आहेत आणि याचा समावेश आंतरराष्ट्रीय करारामध्ये केला. ते त्या त्या देशाच्या सरकारला महत्वाचं आहे किंवा बंधनकारक आहे पाळणं. जसं आता आपण बघितलं, मी मागे म्हटलं की 10 डिसेंबर 1948ला जगामध्ये मानवी हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि त्या जाहीरनाम्यामध्ये एकूण 30 कलम आहेत, 30. या सर्व कलमात या ठिकाणी मानवी हक्काच्या असून, मानवी हक्काच्या संदर्भात असून जगातील कोणत्याही व्यक्तीला ते हक्क म्हणजेच त्या हक्कानुसार जीवन जगण्याचा हक्क आहे किंवा त्याला त्या ठिकाणी मुभा आहे. हे आता जर आपण बघितलं तर, जर आपण थोडक्यात जर आपण याचा विचार केला तर भारतामध्ये जे संविधानाने दिलेले हक्क आहेत, आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की मानवी हक्क हे या ठिकाणी मूलभूत हक्क असू शकतात, पण मूलभूत हक्क हे सर्व त्या ठिकाणी मानवी हक्क या ठिकाणी असतात असे नाही. म्हणून फार महत्वाची गोष्ट जर आपण बघितलं तर मानवी हक्क म्हणजे जॅक मॅरिटे नावाच्या एका विचारवंताने मानवी हक्काचा अर्थ सांगितला. तो म्हणतो की मानवी हक्क हे सर्व व्यक्तींना सर्व काळात असतात, म्हणून ते वेगळे आहेत. विशिष्ट स्थानातून प्राप्त होणारे हे हक्क नाहीत, माणसाच्या माणूसपणातून प्राप्त होणारे हक्क आहेत. म्हणजे सर्व काळात असतात. कोणता काळ, मी आता मागे तुम्हाला सांगितलं की आणीबाणीचा काळ, या काळामध्ये मूलभूत हक्कावर मर्यादा आल्या, पण मानवी हक्कावर नाही, येऊ शकत नाही. म्हणजे सर्व काळात त्या व्यक्तीला त्या ठिकाणी हक्क मिळतात, म्हणून ते वेगळे आहेत. त्याचबरोबर विशिष्ट स्थानातून मिळत नसतात, म्हणजे तो भारताचा आहे म्हणून मानवी हक्क आहे, किंवा तो एखाद्या विशिष्ट समुदायाचा आहे म्हणून मानवी हक्क आहे, किंवा एखाद्या देशामध्ये तो जन्माला आला म्हणून मानवी हक्क आहेत, असं नाही. तो कोणत्याही स्थानावर जन्माला आलेला आहे, माणूस आहे, मग तो स्त्री असेल किंवा पुरुष असेल, मग त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग असतील, आणखी कुठल्या प्रकारच्या ज्या कॅटेगरीज आहेत त्याच्यातले असतील, त्याला स्थान म्हणून नाही, दर्जा म्हणून नाही, किंवा श्रीमंत असेल त्याला मानवी हक्क, गरीब असेल त्याला मानवी हक्क नाहीत, आहेत, असे नाही. तर तो एका माणूस म्हणून जन्माला आला, स्थानानुसार नाही. म्हणजेच याचा अर्थ तो माणूसपणातून, ह्युमॅनिझम हा जो भाग आहे, मानवतेच्या दृष्टिकोनातून तो माणूस आहे, म्हणून त्याला ते मिळत असतात. भारताचा एक अभ्यासक आहे श्रीनिवासन शास्त्री नावाचे, त्यांनी मानवी अधिकाराच्या संदर्भात, मानवी हक्काच्या संदर्भात त्या ठिकाणी मला थोडा कायद्याचा टच यांनी दिलेला आहे. मानवी अधिकार सामाजिक कायद्याद्वारे स्वीकृत अशी व्यवस्था आहे, रीती आहे, ते
जे की नागरिकांच्या सर्वोच्च नैतिक कल्याणास सहाय्यक ठरतात. आता नैतिक कल्याण म्हणजे काय? मॉरल डेव्हलपमेंट. या सगळ्या गोष्टीचा जर आपण बघितलं तर मानवी हक्कांच्या बाबतीमध्ये हे तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवता येईल की कोणत्याही प्रकारचे बंधन न राहता मानवी हक्क माणूस म्हणून व्यक्तीला मिळत असतात. माणूस म्हणून हे निसर्गतः मिळत असतात, म्हणजे जन्मतः, बाय बर्थ, जन्मतः ते मिळत असतात. जन्माला आला की त्याला ते मिळाले. म्हणजे पुन्हा नंतर नागरिकत्व घ्या, नागरिक बना, त्या देशाचा नागरिक आहे का नाही, मग ते हक्क त्याला मिळणार, असं कुठलंही नाही, असे काही नाही. म्हणून ते त्या ठिकाणी मानवी हक्क हे माणूस म्हणून त्या ठिकाणी मिळत असतात. म्हणून व्यक्तीनं आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी न्यायबाग समाजाची व राज्याची मान्यता असणं या ठिकाणी महत्वाचं आहे. हे मानवी हक्क नैतिक स्वरूपाचे आहे. कोणत्याही राज्याने त्याचे उल्लंघन केल्यास त्या राज्याविरुद्ध कडक कारवाई जागतिक स्तरावर केली जात आहे. म्हणजे हे नैतिकता त्या ठिकाणी महत्वाची आहे याच्यामध्ये. आणि आता आपण जर पाहिलं तर आता अलीकडच्या काळामध्ये आपण बऱ्याच अंशी विचारात घेतो की अमेरिकेमध्ये कधी कधी चळवळ उभी टाकताय की या देशामध्ये मानवी हक्काचं उल्लंघन झालं, या देशामध्ये मानवी हक्काचं उल्लंघन झालं. मागे जर श्रीलंकेच्या युद्धाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर श्रीलंकेवर अनेक लोकांनी त्या ठिकाणी हे टाकलं. आत्ता कालपुराचं जेव्हा आपलं 370 कलम हटवलं गेलं तेव्हा त्या ठिकाणी जागतिक स्तरावर असं सांगितलं गेलं की जम्मू काश्मीरच्या लोकांच्या मानवी हक्कावर काय होऊ लागलेलं आहे, गदा येऊ लागली किंवा नियंत्रण ठेवलं जाऊ लागलेलं आहे, त्यांचे हक्क डावळले जाऊ लागलेले आहेत. भारताने पुन्हा नंतर आपण जेव्हा बघतो तेव्हा भारताने या ठिकाणी बलुचिस्तानचा प्रश्न उपस्थित केला. बलुचिस्तानामध्ये लोकांनी म्हणजे मानवी हक्काचं उल्लंघन फार मोठ्या प्रमाणात होऊ लागलं. म्हणजे मानवी हक्क हे निसर्गदत्त आहे, निसर्गतः मिळत असतात आणि त्याच्यामध्ये नैतिकतेचं स्वरूप आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर तात्विकता या मानवी हक्कामध्ये जास्त असते. जर आपण या संदर्भात पाहिला तर की तत्व फार मोठ्या प्रमाणामध्ये समाविष्ट झालेले आपल्याला दिसून येतात आणि ते सर्वव्यापी आहेत, युनिव्हर्सल आहे. जसं आपण मानवी हक्काच्या संदर्भामध्ये जाहीरनाम्याच्या बाबतीत म्हणतो, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, सार्वत्रिक स्वरूप, युनिव्हर्सल. मी मागे सांगितलं की देश, पंथ, धर्म, लिंग, भाषा, समुदाय, समाज, सरहद्द, सीमा, LOC, LAC याचं कुठलंही बंधन असत नाही आणि ते त्या ठिकाणी मिळत असतात. आणि जर आपण या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की मानवी हक्क हे त्या ठिकाणी ठराविक लोकांना मिळणारे नसतात आणि मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातून हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. म्हणून मानवी हक्क जर आपल्याला एका शेवट चा आपण जर विचार केला, एका लाईन मध्ये जर सांगायचं असेल तर मानवी हक्क हे अस्थांतरणीय असतात, ते निसर्गतः मिळत असतात. यामध्ये कोणत्याही घटकाचे बंधन नसते, ते माणूस म्हणून मिळत असतात. आणि मानवी हक्क हे कोणतंही शासन, कोणताही संविधानाच्या अंतर्गत किंवा संविधान किंवा कोणताही प्रशासक हे हिरावून घेऊ शकत नाही, ते त्याला